महापालिका निवडणुकांसाठी सत्ताधाऱ्यांसह सर्वच पक्षांनी प्रचाराचा वेग वाढवला। ठिकठिकाणी जाहीर सभा, रॅली, आरोप प्रत्यारोप सुरू असताना या प्रचारात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पिछाडीवर पडल्याचं पाहायला मिळतंय। प्रचारामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सभांचा धडाका दिसतोय। सत्तेतले सर्वच मंत्री नेते संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत असताना ठाकरे बंधूंनी मात्र मुंबई महापालिकेवरच लक्ष केंद्रित केल्याचं सांगितलं जातंय। पण असं असतानाही विशेष लक्ष असलेल्या मुंबईत ठाकरे बंधूंची अद्याप एकही सभा झालेली नाही। यावरून भाजप आणि शिवसेना नेत्यांनी उद्धव आणि राज ठाकरेंवर टीकेला सुरुवात केली। तर संजय राऊतांनी सत्ताधारी सभांसाठी अडवणूक करत असल्याचा आरोप केला। मोठ्या सभेमध्ये लोक जमणार नाहीत, मग लोक ऐकायला येणार नाही, जमणार नाही, तर रस्त्यावर फिरावंच लागेल। चला, हे तर बरं झालं, माझे कुटुंब माझी जबाबदारी, माझा बंगला माझे घर, तिथून मुंबईकरांना ते रस्त्यावर तरी दिसू लागले। ब्रँड एकच होते, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे। आपण त्यांच्या पुण्यावर किती वर्ष जगणार होतो, ह्याची एक्सपायरी डेट काय आहे ती कधीतरी त्यांनी विचार करून ठेवायला पाहिजे होती। आता एक्सपायरी डेट झालेली आहे। आता किती जरी ठाकरे एकत्र आले, उर्वरित सगळे ठाकरे एकत्र जरी आले तरी शाखेला आणि घर टू घर फिरून आता काय उपयोग नाही। सभा कधी घ्यायचा याचं गणित आणि याची मांडणी आम्ही केलेली आहे। 9 तारखेला ही पहिली सभा नाशिकला होते, त्यानंतर माननीय उद्धवसाहेब संभाजीनगरला जातात। आम्हाला माहिती आहे सभा कधी घ्यायच्या आणि कशा प्रकारे घ्यायच्या। मुंबईमध्ये मैदान अडवून ठेवलेलं आहे, तो वाद सुरू आहे। म्हणजे शिवसेना किंवा मनसेच्या महायुतीला सभा घेता येऊ नये या राक्षसी हेतूनं बरं का मैदानांवरती दगड ठेवलेले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।